नमस्कार, मी योगिता पाचारणे. पीडीएफ चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. निवडणुकीच्या रणधुमाळीत केवळ आश्वासनांचा पाऊस न पडता प्रत्यक्ष कृती आराखडा मांडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ शीतल आशिष येळवंडे आणि निखिल थोरवे यांनी आपला प्रचार दौरा सुसाट सुटलाय. सोळू आणि पिंपळगाव तर्फे चाकण परिसरात या दोन्ही उमेदवारांनी झंझावाती दौरा करत जनतेच्या ज्वलंत प्रश्नांना हात घातलाय, ज्याला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभलाय. सोळू गावातील दौऱ्याची सुरुवात शकुंबर बाबा आणि हनुमान मंदिरात आशीर्वाद घेऊन करण्यात आली आहे. यावेळी भैरवनाथ मंदिराच्या पुरातन अवस्थेबद्दल ग्रामस्थांशी संवाद साधताना शीतल येळवंडे आणि निखिल थोरवे भावुक झाले. ज्या देवाने आपल्याला इथपर्यंत पोहोचवलं त्या भैरवनाथ महाराजांचा मंदिराचा जीर्णोद्धार करून गावाची अस्मिता जपणार. ज्या देवाने आपल्याला इथपर्यंत पोहोचवलं त्या भैरवनाथ महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करून गावाची अस्मिता जपणार असा शब्द त्यांनी यावेळी दिलाय. आजच्या दौऱ्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही गावातील जिल्हा परिषद शाळांना दिलेली भेट ठरली आहे. सोळू येथील शाळेच्या इमारतीची दुरवस्था पाहून उमेदवारांनी केवळ भिंती रंगवण्याऐवजी संपूर्ण शाळेचा कायापालट करून तिला स्मार्ट स्कूल बनवण्याचा संकल्प जाहीर केला. तर पिंपळगाव येथील शाळेत लहान मुले आजही हापशाचे पाणी पित असल्याचे पाहून शीतल येळवंडे यांनी अत्यंत संवेदनशीलतेने तत्काळ शाळेला वॉटर फिल्टर देण्याचे जाहीर केले, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याप्रती असलेल्या त्यांच्या या भूमिकेचे पालकांनी आणि गावकऱ्यांनी विशेष कौतुक केले. पिंपळगाव तर्फे चाकण येथील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न मांडला. नळ आहेत पण पाणी नाही ही तक्रार ऐकल्यावर उमेदवारांनी सांगितले की या समस्येवर तांत्रिक उपाययोजनांचा आराखडा आधीच तयार आहे. येणाऱ्या काळात पिंपळगावच्या घराघरात पाणी पोहोचणारच असा ठाम विश्वास शीतल येळवंडे यांनी व्यक्त केला. ठिकठिकाणी सुवासिनींनी केलेले औक्षण आणि ज्येष्ठ नागरिकांनी दिलेले आशीर्वाद यामुळे उमेदवारांचे बळ वाढले. सामान्य घरातील लेकीला अर्थातच शीतल येळवंडे यांना मिळणारा हा प्रचंड पाठिंबा पाहून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. सोळू आणि पिंपळगाव मधील हा जनसागर या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा पाया रचणारा ठरत असल्याचे चित्र सध्या दिसतंय.